नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो आपण रोज डोळ्यांनी बघतो पण कधी डोक्याने विचार करत नाही. आपण रोज रस्त्याने जाताना, शेतात जाताना झाडं बघतो, त्यांची पानं बघतो. एखादं पान गळून पडलं की आपण त्याच्यावरून पाय देऊन पुढे निघून जातो. पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यानंतर तुम्ही कोणत्याही झाडाच्या पानांकडे साध्या नजरेने बघूच शकणार नाही. कारण विज्ञानाच्या नजरेने बघितलं तर त्या एका छोट्याशा पानात अख्खं ब्रह्मांड सामावलेलं आहे. माणसाला स्वतःला खूप हुशार वाटतं. आपण चंद्रमंगळावर गेलो, मोठमोठ्या फॅक्टऱ्या काढल्या, कॉम्प्युटर बनवले, पण निसर्गाच्या एका छोट्या पानाची लायकी किंवा त्याची ताकद आपल्यापेक्षा करोडो पटीने जास्त आहे. आपण करोडो रुपये खर्च करून जी गोष्ट बनवू शकत नाही ती गोष्ट एक छोटं पान अगदी शांतपणे, कोणताही आवाज न करता रोज सकाळी उठून करत असतं. ते काम म्हणजे जीवन निर्माण करण्याचं काम. चला तर मग आज या पानाच्या आतमध्ये नेमकं काय चालतं त्याची सफर करूया, अगदी सोप्या आणि मजेशीर भाषेत. सगळ्यात आधी विचार करा, या जगातल्या सगळ्या सजीवांना जगण्यासाठी काय लागतं? जेवण आणि ऑक्सिजन. बरं, हे जेवण येतं कुठून? आपण म्हणू बाजारातून, शेतातून किंवा दुकानातून. पण विचार करा, शेतात जे धान्य पिकतं ते धान्य बनवतं कोण? झाड बनवतं. पण झाडाच्या शरीरात अशी कोणती मशीन आहे जी हे अन्न तयार करते? तर ती मशीन म्हणजे झाडाचं पान. पान हे या जगातलं सगळ्यात भारी 5 स्टार रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटचा जो मुख्य आचारी म्हणजेच शेफ आहे त्याचं नाव आहे क्लोरोफिल. आपण त्याला मराठीत हरितलवक म्हणतो, पण सध्या आपण त्याला क्लोरोफिल शेफ असंच म्हणूया. या आचाराचा रंग एकदम हिरवागार असतो आणि याचमुळे सगळी पानं आपल्याला हिरवी दिसतात. जर पानात क्लोरोफिल नसतं तर ते पान अन्न बनवू शकलं नसतं, म्हणजे तो आचारी सुट्टीवर गेला असं समजायचं. आता एक गंमत सांगतो. समजा आपण आपल्या घरातल्या स्वयंपाकघरात गेलो. आपल्याला चहा बनवायचा आहे. आपण गॅस पेटवतो, पातेलं ठेवतो, पाणी, चहापत्ती, साखर टाकतो आणि चहा तयार होतो. पण या सगळ्यासाठी आपल्याला LPG गॅस किंवा विजेची शेगडी लागते. पानाच्या हॉटेलमध्ये असा कोणताही गॅस सिलेंडर नसतो. या क्लोरोफिल शेफकडे एक जादुई शक्ती आहे जी जगातल्या कोणत्याही माणसाकडे नाही. हा आचारी थेट 15 करोड किलोमीटर लांब बसलेल्या सूर्याशी संधान बांधतो. सूर्य सकाळी उगवला की हा आचारी पानात आपले सोलर पॅनल चालू करतो आणि सूर्याकडून येणारे जे प्रकाशाचे कण असतात, ज्याला सायन्समध्ये फोटॉन्स म्हणतात, त्यांना हवेतच कॅच करतो. आपण उन्हात कितीही वेळ उभे राहिलो तरी आपलं पोट भरतं का? उलट आपल्याला चक्कर येईल, आपण काळे पडू. पण हा क्लोरोफिल शेफ त्या सूर्यप्रकाशाला पकडून पानाच्या कढईत कोंडून ठेवतो. हा झाला जेवणाचा पहिला मसाला, सूर्यप्रकाश. आता विचार करा, हे क्लोरोफिल पानात नक्की असतं कुठे? पानाला जर आपण एकदम झूम करून मायक्रोस्कोपखाली बघितलं तर जशा आपल्या घराच्या भिंती विटांनी बनलेल्या असतात तशा पानाच्या आत लहान लहान पेशी असतात, ज्यांना सेल्स म्हणतात. या पेशींच्या आत गोलगोल आकाराची छोटी घरं असतात ज्यांना क्लोरोप्लास्ट म्हणतात. या क्लोरोप्लास्टच्या आत हा क्लोरोफिल शेफ लपून बसलेला असतो. हे एका प्रकारचं निसर्गाचं बॅटरी सेंटर आहे जे फक्त आणि फक्त सूर्यप्रकाश गोळा करण्याचं काम करतं. आता जेवण बनवायला दुसरी गोष्ट लागते, ती म्हणजे पाणी. आता पानाच्या रेस्टॉरंटमध्ये पाणी कुठून येणार? वरून पाऊस पडला तर ठीक, नाहीतर जमिनीच्या खाली झाडाची जी मुळं पसरलेली असतात ते या रेस्टॉरंटचे वॉटर सप्लायर असतात. जमिनीखाली ही मुळं पाण्याचा शोध घेतात आणि जसं पाणी मिळतं तसं ते वर पानाकडं पाठवतात. इथे एक मोठा सायंटिफिक चमत्कार आहे. समजा आपल्या घरात 3ऱ्या किंवा 4थ्या मजल्यावर पाणी चढवायचं असेल तर आपल्याला अर्धा किंवा 1 हॉर्स पॉवरची मोटर लावावी लागते, वीज लागते, तेव्हा कुठे पाणीवर चढतं? पण विचार करा, निलगिरीचं झाड किंवा जंगलातली शेकडो फूट उंच झाडं, त्यांच्या टोकावर असलेल्या पानापर्यंत पाणी कसं पोहोचत असेल? तिथे तर कोणतीही विजेची मोटर नाही. इथे निसर्गाचं फिजिक्स काम करतं. झाडाच्या आत पाणीवर चढवण्यासाठी 2 खास पाईपलाईन असतात. या पाईपलाईनला विज्ञानात सायलम म्हणतात. ही एक अशी हायस्पीड नळी आहे जी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन, म्हणजे जमिनीच्या ओढीच्या विरुद्ध जाऊन पाणी शोषून घेते. याच्यामागे 2 शक्ती काम करतात. एक म्हणजे कॅपिलरी ॲक्शन, ज्या उणे पोकळीमुळे पाणीवर खेचलं जातं, आणि दुसरी म्हणजे ट्रान्सपायरेशन पूल. पानांमधून जेव्हा पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडतं तेव्हा पानाच्या आत एक प्रकारचा व्हॅक्यूम किंवा सक्शन तयार होतं. जसं आपण स्ट्रॉने नारळ पाणीवर खेचतो ना, अगदी तसंच.
हे सक्शन इतकं ताकदवान असतं की जमिनीखालचं पाणी 100 फूटवर पानापर्यंत ओढून घेतं. पाणी पानात पोहोचलं की पानाचा आचारी खुश होतो. आता सूर्यप्रकाश मिळाला, पाणी मिळालं. पण भाजी बनवायला मुख्य भाजी तर हवी ना? मग हा आचारी काय करतो माहितीये? आपल्या अवतीभोवती हवेमध्ये जो कचरा फिरत असतो, ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो, तो गोळा करायला लागतो. आपण जेव्हा श्वास सोडतो, गाड्यांचा धूर निघतो, फॅक्टऱ्यांमधून धूर निघतो, कचरा जळतो, तेव्हा हवेत कार्बन डायऑक्साईड तयार होतो. हा गॅस पृथ्वीसाठी खूप डेंजर आहे, कारण याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. पण पानाच्या आचार्यासाठी हीच मुख्य भाजी आहे. आता हवेतला हा गॅस पानाच्या आत जाणार कसा? पानावरील त्वचा तर खूप तेलकट आणि कडक असते, तर या पानाने आपल्या शरीरावर, विशेषतः पानाच्या मागच्या बाजूला लहान लहान गुप्त दरवाजे बनवलेले असतात. डोळ्यांनी ते दिसत नाहीत, पण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर ते लहान ओठांसारखे किंवा काजूच्या आकाराचे दिसतात. या दरवाजांना विज्ञानात म्हणतात स्टोमाटा. हे स्टोमेटा म्हणजे पानाचं नाक किंवा तोंड समजा. हे दरवाजे हवेच्या गरजेनुसार उघडतात आणि बंद होतात. जेव्हा अन्न बनवायची वेळ येते तेव्हा हे स्टोमेटा आपले दरवाजे उघडतात आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड जोरात आत खेचून घेतात. आता पानाच्या कढईमध्ये 3 गोष्टी एकत्र आल्या आहेत. पहिली गोष्ट जमिनीखालून आलेलं पाणी, दुसरी गोष्ट हवेतून आलेला कार्बन डायऑक्साईड आणि तिसरी गोष्ट वरतून आलेला सूर्यप्रकाश. आता क्लोरोफिल शेफ आपली खरी जादू दाखवतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत केमिकल रिॲक्शन म्हणतात. तो सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचा वापर करून पाण्याचे तुकडे करतो. पाण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये, H_2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हा आचारी काय करतो? रासायनिक कात्री चालवतो आणि पाण्यातला हायड्रोजन वेगळा करतो आणि ऑक्सिजन वेगळा करतो. या हायड्रोजनला तो हवेतून घेतलेल्या कार्बन डायऑक्साईड CO_2 सोबत मिक्स करतो. आता उरला बिचारा ऑक्सिजन. आचारी म्हणतो, हा माझ्या काही कामाचा नाही, हा माझ्यासाठी वेस्ट प्रॉडक्ट म्हणजेच कचरा आहे. मग पान तो ऑक्सिजन स्टोमेटाचे दरवाजे उघडून हवेत सोडून देतं. आता जरा शांतपणे विचार करा. ज्या ऑक्सिजनला पान स्वतःचा कचरा समजून घराबाहेर टाकतं, त्याच ऑक्सिजनवर जगातले सगळे माणूस, प्राणी, पक्षी आणि जलचर जिवंत आहेत. विचार करा, वनस्पती स्वतःसाठी जेवण बनवताना जो कचरा बाहेर टाकतात, तो कचरा आपल्यासाठी प्राणवायू आहे. जर पानांनी हा कचरा बाहेर टाकला नसता तर या पृथ्वीवर एकही माणूस श्वास घेऊ शकला नसता. आपण जे जंगलात जाऊन किंवा बागेत जाऊन म्हणतो ना, आहा काय फ्रेश हवा आहे, ती फ्रेश हवा दुसरं काही नसून पानांनी टाकलेला कचराच असतो. आता तिकडे पानाच्या कढईत हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड एकत्र आल्यावर काय तयार होतं? तिथे तयार होतो एक गोड शिरा, ज्याला सायन्समध्ये म्हणतात ग्लुकोज, आणि त्याचा फॉर्म्युला आहे C_6 H_12O_6. हेच झाडाचं खरं अन्न आहे. हा ग्लुकोजचा शिरा तयार झाला की झाड तो खाऊन एकदम तृप्त होतं. आता हे जेवण झाडाच्या इतर भागांना पण पाहिजे, जसे की फांद्या, खोड आणि मूळ, कारण वाढ तर सगळ्यांचीच व्हायला पाहिजे. मग पानातून दुसरी एक पाईपलाईन निघते, जिला म्हणतात फ्लोएम. ही पाईपलाईन पानाने बनवलेला हा शिरा झाडाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अगदी जमिनीखालच्या मुळांपर्यंत पोहोचवते. झाड हे अन्न स्वतःच्या रोजच्या ऊर्जेसाठी वापरतं. जसं आपण चालतो, बोलतो, काम करतो, तसं झाडालाही वाढण्यासाठी, नवीन फांद्या काढण्यासाठी ऊर्जेची गरज असते. पण झाडं खूप समजूतदार असतात. ते सगळंच अन्न एकाच वेळी खाऊन संपवत नाहीत. जे उरलेलं अन्न असतं ते साठवून ठेवतात. आता झाडं हे अन्न कुठे साठवतात? जसं आपण आपल्या घरात उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवतो, तसं झाडं वेगवेगळ्या भागात हे अन्न साठवून ठेवतात. उदाहरणार्थ, आंब्याचं झाड ते अन्न फळामध्ये साठवतं म्हणून आंबा गोड लागतो. बटाट्याचं झाड ते अन्न आपल्या जमिनीखालच्या खोडात साठवतं म्हणून आपल्याला बटाटा मिळतो. गाजर, मुळा, बीट हे वनस्पतींच्या मुळांमध्ये साठवलेलं अन्न आहे. तर ऊस हे त्याच्या खोडात साठवलेलं अन्न आहे. आणि गहू, तांदूळ, ज्वारी ही त्या वनस्पतींची बियांच्या रूपात साठवलेली ऊर्जा आहे. म्हणजे आपण माणूस म्हणून जे काही खातो, मग ते शाकाहारी जेवण असो, भाजीपाला असो की धान्य असो, ते दुसरं काहीही नसून या पानातल्या आचार्याने सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी एकत्र करून बनवलेला तो गोड शिराच असतो, जो त्यांनी साठवून ठेवलेला असतो. जर पृथ्वीवरची पानं संपली तर जगातल्या एकाही प्राण्याला एका वेळेचं जेवण मिळणं शक्य नाही. आता या संपूर्ण प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत म्हणतात प्रकाश संश्लेषण, म्हणजेच फोटोसिंथेसिस. हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी याच्या आत जे केमिस्ट्री चालतं ते समजून घ्यायला जगातल्या मोठ्या शास्त्रज्ञांना कित्येक वर्ष लागली.
पानामध्ये चालणाऱ्या या प्रक्रियेला विज्ञानात लाईट डिपेंडंट रिॲक्शन, लाईट डिपेंडंट रिॲक्शन आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन अशा 2 भागात विभागलं जातं. दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा पान लाईट रिॲक्शन करतं, म्हणजेच सूर्याची ऊर्जा पकडतं आणि त्याचं रूपांतर केमिकल एनर्जीच्या छोट्या पॅकेट्समध्ये करतं, ज्याला सायन्समध्ये ATP आणि NADPH म्हणतात. ही झाडाची दिवसा कमावलेली रोकड किंवा करन्सी आहे आणि रात्रीच्या वेळी जेव्हा सूर्य नसतो तेव्हा पान दिवसा कमावलेली ही ऊर्जा वापरून हवेतल्या कार्बन डायऑक्साईडपासून अन्न बनवण्याचं काम पूर्ण करतं, ज्याला कॅल्व्हिन सायकल म्हणतात. मेल्विन केल्व्हिन नावाच्या सायंटिस्टने याचा शोध लावला, म्हणून याला हे नाव दिलं गेलं. म्हणजे माणसाची फॅक्टरी रात्री बंद होऊ शकते, कामगार घरी जाऊ शकतात, पण पानाची फॅक्टरी 24 तास शिफ्टमध्ये काम करत असते. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया की यात ब्रह्मांड कसं सामावलंय. ब्रह्मांड म्हणजे काय? जिथे ऊर्जा, पदार्थ आणि निसर्गाचे नियम एकत्र येऊन एक सिस्टीम चालवतात. विचार करा, 15 करोड किलोमीटर दूर असलेला सूर्य, जो या सौरमालेचा राजा आहे, तिथून निघालेला प्रकाश पृथ्वीवर येतो. पृथ्वीच्या पोटातलं पाणी आणि आपल्या सभोवताली असलेली हवा, या तिघांचा संगम कुठे होतो? 1 इंचाच्या छोट्याशा पानाच्या आत. जर या विश्वात सूर्य नसता तर पान नसतं, जर पाणी नसतं तर पान नसतं, आणि जर पान नसतं तर आपण नसतो. म्हणजे अथांग ब्रह्मांडाची अफाट शक्ती एका छोट्याशा पानात गोळा होऊन काम करतेय. आणखी एक भन्नाट सायंटिफिक गोष्ट बघा. जेव्हा झाडाकडे गरजेपेक्षा जास्त पाणी होतं तेव्हा ते काय करतं? जसं आपल्याला जास्त उष्णता झाली की शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी घाम येतो, तसंच पानाच्या पाठीवर जे स्टोमेटा असतात त्यातून झाड जास्तीचं पाणी वाफेच्या रूपात हवेत सोडून देतं. याला विज्ञानात बाष्पोत्सर्जन म्हणजेच ट्रान्सपिरेशन म्हणतात. आता तुम्हाला वाटेल यात काय मोठी गोष्ट आहे, पण आकडा ऐकला तर तुम्ही थक्क व्हाल. मक्याचं एक छोटं झाड दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी हवेत सोडतं आणि जंगलातलं एक मोठं ओक किंवा वडाचं झाड दिवसाला तब्बल 1000 लिटरपेक्षा जास्त पाणी वाफेच्या रूपात हवेत सोडू शकतं. विचार करा, एका जंगलात जर लाखो झाडं असतील तर ती रोज किती लाखो लिटर पाणी हवेत सोडत असतील. हीच वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात आणि पुन्हा पाऊस पडतो. म्हणजे पृथ्वीवर जो पाऊस पडतो त्या संपूर्ण जलचक्रामध्ये वॉटर सायकल या पानांचा खूप मोठा वाटा आहे. आपण उन्हाळ्यात जंगलात गेलो की आपल्याला एकदम थंड का वाटतं? कारण तिथे चाललेली ही लाखो पानांची वॉटर सिस्टीम एखाद्या नैसर्गिक AC सारखं काम करत असते. आता पानाची रचना आणि त्याचा आकार बघा. प्रत्येक झाडाच्या पानाचा आकार वेगळा का असतो? केळीचं पान एवढं मोठं तर बाभळीचं पान एकदम बारीक का असतं? याच्या मागे सुद्धा निसर्गाचं कमाल इंजिनिअरिंग आहे. केळीचं झाड जिथे उगवतं तिथे पाणी भरपूर असतं आणि ऊन कमी अधिक असतं, त्यामुळे त्याला सूर्यप्रकाश गोळा करायला मोठ्या सोलर पॅनलची म्हणजे मोठ्या पानाची गरज असते. याउलट बाभळीचं झाड किंवा निवडुंग वाळवंटात उगवतं, जिथे पाण्याची प्रचंड कमतरता असते. जर बाभळीचं पान मोठं असतं तर स्टोमेटामधून सगळं पाणी वाफेच्या रूपात उडून गेलं असतं आणि झाड वाळलं असतं. म्हणून वाळवंटातील वनस्पतींनी आपली पानं एकदम बारीक केली किंवा काट्यांमध्ये बदलली, जेणेकरून पानावरील स्टोमेटाची संख्या कमी होईल आणि पाणी शरीरात टिकून राहील. आहे की नाही कमाल? पानाचं आयुष्य किती असतं? काही महिने किंवा 1 वर्ष. हिवाळा किंवा उन्हाळा आला की झाडाची पानं पिवळी, लाल किंवा तपकिरी पडतात आणि गळून पडतात, ज्याला आपण पानगळ म्हणतो. पण पान गळण्यामागे सुद्धा एक मोठं विज्ञान आहे. जेव्हा झाडाला कळतं की आता पाऊस संपलाय, पाणी कमी आहे, तेव्हा झाड पानाला पाणी पुरवणं बंद करतं. पानातलं क्लोरोफिल हळूहळू नष्ट व्हायला लागतं. क्लोरोफिल नष्ट झाल्यामुळे पानाचा हिरवा रंग जातो आणि पानाच्या आत लपलेले इतर रंग, जसे की कॅरोटिनॉइड्स, ज्यामुळे पिवळा किंवा नारंगी रंग येतो, ते वर येतात. म्हणून पानं पिवळी दिसतात. त्यानंतर झाड पानाच्या देठापाशी एक पेशींची भिंत तयार करतं, ज्याला ॲब्सिशन लेयर म्हणतात. तिथून पानं कट होतं आणि जमिनीवर गळून पडतं. पण गळून पडल्यावरही या पानातल्या ब्रह्मांडाचं काम संपत नाही. ते जमिनीवर पडतं, मातीत मिसळतं. मातीतील सूक्ष्मजीव जसे की बॅक्टेरिया आणि बुरशी या पानाला खातात आणि त्याचं विघटन करतात. यामुळे पानात असलेले सगळे कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस हे पुन्हा मातीत मिसळतात आणि माती उपजाऊ बनते, ज्याला आपण ह्यूम्स किंवा नैसर्गिक खत म्हणतो. याच खताचा वापर करून पुन्हा नवीन झाड उगवतं. त्याला नवीन फांद्या येतात आणि पुन्हा नवीन पानं जन्माला येतात. म्हणजेच जन्मापासून मरणापर्यंत आणि मरणानंतरही हे पान निसर्गाचं चक्र अविरतपणे चालवत असतं.
निसर्गाचा हा पुनर्जन्माचा नियम म्हणजेच तर ब्रह्मांड आहे, जिथे कोणतीही गोष्ट वाया जात नाही. जे मातीतून आलं ते मातीतच जातं, पण जाता जाता संपूर्ण जगाला जगवून जातं. त्यामुळे मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जाताना एखादं हिरवं पान पाहाल किंवा झाडावरून गळून पडलेलं सुकं पान पाहाल, तेव्हा 2 मिनिटं थांबा. विचार करा की ती केवळ एक वनस्पती नाही. ती या पृथ्वीवरची सगळ्यात प्रगत, सगळ्यात शांत आणि सगळ्यात महत्त्वाची लॅबोरेटरी आहे. ती निसर्गाची अशी एक किमया आहे जी स्वतः जगाचा कचरा म्हणजेच कार्बन डायऑक्साईड पिते आणि आपल्याला अमृत म्हणजेच ऑक्सिजन आणि अन्न देते. या विषयावर जितका विचार करू तितकं सायन्स खोल होत जातं. पाणीवर कसं चढतं याच्यामागे भौतिकशास्त्र, फिजिक्स आहे. प्रकाश कसा शोषला जातो याच्यामागे क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स आहे. आणि अन्नाचं रूपांतर कसं होतं याच्यामागे बायोकेमिस्ट्री आहे. सायन्सच्या सगळ्या शाखा या एका छोट्याशा पानात एकत्र येतात. हेच आहे पानातलं खरं, जिवंत आणि वैज्ञानिक ब्रह्मांड.